धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुलाचे भूमिपूजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न। बोरिवडे मैदानासाठी ठाणे महापालिकेचा प्रकल्प। ठाणे महापालिकेच्या वतीने बोरिवडी मैदान कासारवडोली येथे आरक्षणे व सुविधा भूखंड विकसित करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुलाचे भूमिपूजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दुपारी करण्यात आले। घोडबंदर रोड प्रभाग क्रमांक 1 मधील आरक्षणे व सुविधा भूखंड विकसित करण्याकरिता महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून 75 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। त्यातून बोरिवडे मैदान विकसित करून धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुल बांधण्यात येत आहे। या क्रीडा संकुलाचा फायदा या परिसरातील सर्व नागरिकांना, खेळाडूंना होणार आहे। त्यामुळे हा एक महत्त्वाचा प्रकल्प ठरणार असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले। या भूमिपूजन सोहळ्यास माजी नगरसेविका साधना जोशी, माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक, कार्यकारी अभियंता संजय कदम, उप अभियंता बी.व्ही. गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते। या सोहळ्यास परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। बोरिवडे मैदान आरक्षित भूखंडाचे क्षेत्रफळ 84,974 चौरस मीटर असून यापैकी 6,819 चौरस मीटर क्षेत्रफळावर जिमखाना बांधण्यात येणार आहे। या जिमखान्यामध्ये विविध प्रकारच्या खेळांसाठी सुविधा असणार आहेत। त्यात बॅडमिंटन कोर्ट, क्रिकेट प्रॅक्टिस नेट, कुस्ती, उपहारगृह आदी सुविधा असतील। तर मल्लखांब, कबड्डी, हुतुतू, लाल मातीची कुस्ती, बास्केटबॉल कोर्ट, व्हॉलीबॉल कोर्ट, स्केटिंग ट्रॅक या मैदानी खेळांचाही समावेश आहे। तसेच मैदानाचे पूर्णपणे सपाटीकरण करणे, संरक्षण भिंत आणि आकर्षक प्रवेशद्वार या कामांचाही प्रकल्पात समावेश आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। सोलापूरकर शब्द मागे घे, नाहीतर मी तुला झोडणार। अभिनेता राहुल सोलापूरकर याने काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते। या एका विधानाने सोलापूरकर हा टीकेचा धनी ठरला होता। त्याच्या या वक्तव्यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं होतं। औरंगजेबाच्या तावडीतून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लाच दिली होती, असं विधान अभिनेता राहुल सोलापूरकर याने केलं होतं। राहुल सोलापूर याने आणखीन एक वादग्रस्त विधान केलं आहे। वेदांनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणच होते असं ते म्हटले आहेत। त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांनी ट्विट करत सोलापूरकरांच्या या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेतलं म्हणणाऱ्या राहुल सोलापूरकर यांनी माफी मागावी, अन्यथा तोंडाला काळे फासू असा इशारा रिपाई खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी दिला आहे। आम्ही जे वर्षानुवर्ष बोलतोय की मनुवाद्यांच्या डोक्यामधलं चातुर्वर्ण्याचं भूत कधीही जाणार नाही। जो शिकलेला असेल, जो ज्ञानी असेल तो ब्राह्मणच असेल, हा सोलापूरकर बोलतोय। आणि तो बाबासाहेबांना ब्राह्मणही करून टाकतो। आता ह्याच्या कानाखाली जाळ काढला, म्हणजे कानशिलात वाजवली की ह्याच्यातला मनुवाद बरोबर झाला। काय गरज यांना शिवाजी महाराजांबद्दल बोलायची, बाबासाहेबांबद्दल बोलायची आणि उगाच समाजामध्ये विष कालवायची। सोलापूरकर, तुम्ही जिथे असाल तुम्ही बाबासाहेबांना अरे तुरे म्हणताय की तो अरे आम्ही म्हणू तो आमचा बाप आहे, बाप तू म्हणशील का माझा बाप आहे हा? अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य त्या बाबासाहेबांनी दिलं। गप आपले शब्द मागे घे। शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे, नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल पण मी तुला जोडणार, मी तुला मारणार। बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही नाही सहन करणार। लोकांना काय म्हणायचं ते म्हणू द्या, थेट तू त्यांना ब्राह्मण करतोयस आणि अरे तुरे, अरे तुझी लायकी काय? कुठेतरी एका पिक्चरमध्ये एक भूमिका घेतली म्हणजे तू काय मोठा अमिताभ बच्चन झालास की काय?
हे जे काय ते बोलले आहेत, हा बोलला आहे तो काय राहुल सोलापूरकर, जे काय बरळलं आहे ह्याच्यातनं फक्त व्हिव्हियाना मॉल आणि महेंद्र मोदी यांच्या संयुक्त विद्यमाने 2 अत्याधुनिक गाड्यांचं अनावरण. व्हिव्हियाना मॉल, ठाणे येथे 7 फेब्रुवारी रोजी महिंद्राच्या नव्या इलेक्ट्रिक SUV सिरीजचे भव्य अनावरण मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री नम्रता गायकवाड यांच्या उपस्थितीत झाले. महिंद्रा BE6 बॉर्न इलेक्ट्रिक अँड XEV या गाड्या भारताच्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील नवे आयकॉन ठरल्या आहेत. महिंद्रा मोदीच्या विशेष उपक्रमांतर्गत ग्राहकांना या आधुनिक SUVचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळेल. महिंद्राची BE6 ही केवळ एक इलेक्ट्रिक SUV नसून तिला आधुनिक डिझाईन, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सची जोड आहे. बी बोल्ड, बी फायर्स, बी लिमिटेड, जस्ट बी या विचारसरणीवर आधारित ही गाडी अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. ही 5 सीटर इलेक्ट्रिक SUV असून तिच्या टॉप व्हेरियंटमध्ये 79 kWh बॅटरी आहे, ज्याची रेंज तब्बल 682 किमी आहे. तसेच महिंद्राची XEV ही नवीन युगातील गतिशीलता दर्शवणारी SUV आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि स्मार्ट वैशिष्ट्यांसह ही SUV वेगवान, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक आहे. ही 5 सीटर SUV असून ती 2 बॅटरी पर्यायांसह येते. पहिला पर्याय 59 kWh बॅटरी तर दुसरा पर्याय 79 kWh बॅटरी. या गाडीचे नेक्स्ट जेन तंत्रज्ञान व लक्झरी इंटिरियर्स तिला अधिक आकर्षक बनवतात. उत्तम बॅटरी पर्याय, उत्कृष्ट रेंज आणि आकर्षक वैशिष्ट्यांमुळे या गाड्या भारतीय वाहन बाजारपेठेत नवे पर्व निर्माण करतील अशी आशा आहे. या गाड्यांचे अनावरण 250 पेक्षा अधिक आलिशान ब्रँड एका छताखाली असणाऱ्या व्हिव्हियाना मॉलमध्ये झाले. ग्राहकांचा शॉपिंगचा अनुभव अधिक आनंददायी आणि अविस्मरणीय करण्यासाठी त्यांचा कायम प्रामाणिक प्रयत्न असतो. करमणूक असो किंवा इव्हेंट्स, फूड असो किंवा बिव्हरेज, या सर्वांसाठी ग्राहक पहिली पसंती व्हिव्हियाना मॉलला कायम देत असतात. यावेळी गौतम मोदी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम मोदी ग्रुपच्या संचालिका निधी मोदी, व्हिव्हियाना मॉलचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर सुनील श्रॉफ, व्हिव्हियाना मॉलचे केंद्र प्रमुख संदीप रे, महिंद्रा इलेक्ट्रिक विभागाचे झोनल बिझनेस मॅनेजर अभिषेक इनानी हे उपस्थित होते. पहले तो हम आपको वेलकम करते हैं इस व्हिव्हियाना मॉल में। जब हमने अपने बॉर्न EV महिंद्रा की 9E और 6E लॉन्च की है, ये दोनों व्हीकल एज अ प्रोडक्ट आर द बेस्ट टुडे इन दिस कैटेगरी। ये बहुत अच्छी है, वह लाइफ टाइम बैटरी है। रेंज जो प्रैक्टिकल मिलती है वैसे 750 है, पर प्रैक्टिकल में 600 प्लस मिलेगी। दूसरा, ये इसके अंदर जो फीचर्स है वो कोई कार में अवेलेबल नहीं है। मेरे ख्याल से जो 2 करोड़ या उससे ऊपर की गाड़ियां हैं उनमें भी इस टाइप के फीचर अवेलेबल नहीं है। इसका सस्पेंसर इज बेटर देन ऑल बिग, मच बेटर। सो प्लीज वेलकम, कम टू अस, सी द कार। थैंक यू। खरं तर खूप आनंद होतोय या गोष्टीचा की ठाणे शहर जे माझं स्वतःचं फेवरेट आहे. मी आधी कल्याणला राहायचे, त्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये येऊन मला वाटतं मागच्या वर्षी याच वेळेस माझा बाई ग सिनेमा त्याचा ऑडिओ लॉन्च व्हिव्हियाना मॉलमध्येच झाला होता आणि ज्या ठिकाणी झाला होता त्याच ठिकाणी आज महिंद्राच्या 2 गाड्या माझ्या हस्ते लॉन्च करण्यात आल्या. याचा वेगळा आनंद काय असू शकतो, नाही का? सो खरं तर ही पर्वणीच आहे माझ्यासाठी की व्हिव्हियाना मॉल, ठाणे शहर आणि माझे 2 बिगेस्ट लॉन्च, एक फिल्मचं आणि एक असं कॉर्पोरेट साठीचा. पण येस, महिंद्राचं आपल्या इंडियामध्ये किती प्रभुत्व आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. माझ्या आईची फेवरेट गाडी म्हणजे महिंद्रा XUV 700. मग मला वाटतं की ती कार खूप वेटिंग होती म्हणून मला दुसरी गाडी घ्यावी लागली, प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर. पण येस, आत्ता 2 गाड्या ज्या काही लॉन्च झाल्या त्या बघताना मला असं वाटलं की आय मिस्ड इट. पण दोघांचेही वेगळे डिफरंट लुक आहे. एकाचा स्पोर्टी लुक आहे आणि दुसऱ्याचा ग्लॉसी रेड हॉट कलर. अशा दोन्ही गाड्यांचे वेगळे फीचर्स पण आहेत.
आणि इलेक्ट्रिक असल्यामुळे आपल्याला माहिती आहे सध्या प्रदूषणाची काय अवस्था चालू आहे आपल्या मुंबईत आणि मेट्रो सिटीमध्ये. तर इलेक्ट्रिक कार आपलं फ्युचर आहे याचा लांबचा म्हणजे दृष्टिकोन मनात ठेवून आणि डोक्यात ठेवून त्यांनी हे दोन्ही कारचं लॉन्च केलेलं आहे. मला वाटतं या सगळ्यांचा पुरेपूर वापर आपण सगळ्यांनी सुरू करायला हवा. या दोन्ही गाड्या लॉन्च केल्या आहेत तर मला वाटतं याचा तुम्हीही आनंद घ्या किंवा तुम्ही टेस्ट ड्राईव्ह घ्या, मग विचारपूर्वक तुम्ही निर्णय घ्या. Electronic vehicles is the future and both the models are superb, excellent. I mean, everybody is going to love it. All the best to Modi team and Mahindra team from all of us. और ये लॉन्च थाना में हो रहा है, we are proud of it. We are very happy about it. और अपने विभियाना में हो रहा है, so we are very proud of it. इलेक्ट्रिक गाड़ी है, पोल्यूशन बढ़ रहा है तो क्या? इलेक्ट्रिक गाड़ी है जिसका बैटरी चार्जिंग लाइक 550 किलोमीटर है. So this is also very good and will be enjoyed by the customers very much. शिवस्मारक समुद्रात नको, भूमीवर झाले पाहिजे. संभाजी ब्रिगेडचे मुख्य मागणी. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी EVM मशीन नको तर बॅलेट पेपरवरती घ्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा समुद्रात नको तर भूमीवरती हवा आहे, अन्यथा तीव्र आंदोलन करून असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीदरम्यान दिला आहे. ठाण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये संभाजी ब्रिगेड यांची एक ठाणे विभागाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत स्थानिक भागातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष शिवश्री ॲडव्होकेट मनोज आखरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी महाराजांचे स्मारक आम्हाला समुद्रात नको ते भूमीवर हवे आहे अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे. विधानसभा आणि लोकसभेचा निवडणुकीचा निकाल लक्षात घेता EVM मशीनवरती बहिष्कार टाकत थेट बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यावी अशी मागणी यावेळी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यवत वारंवार पत्रव्यवहार केलेला जात आहे, मात्र याकडे लक्ष दिले जात नसेल तर आगामी काळामध्ये संपूर्ण भारतभर जन आंदोलन सुरू करू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. शिवस्मारक समुद्रात नको तर भूमीवर झालं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये EVM मशीनवरती बहिष्कार टाकण्याचा निर्धार करून जन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तसेच आगामी काळातील निवडणुका स्वबळावरती लढण्याचा निर्णय या बैठकीदरम्यान घेण्यात आला. संभाजी ब्रिगेडच्या ठाणे विभागाची बैठक ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री ॲडव्होकेट मनोज आखरे, ठाणे जिल्हा अध्यक्ष शिवश्री चंद्रशेखर पवार, कार्यकारिणी संघटक उमाकांत उफाडे यांच्यासह अनेक सदस्य येथे उपस्थित होते. महाराष्ट्रामध्ये निवडणुका संपन्न झाल्या, विधानसभेच्या, लोकसभेच्या, आणि आपण पाहिलं की EVM बद्दल प्रचंड मोठं रान उठवलं गेलं होतं आणि या EVM विरोधात रान उठवल्यानंतर सुद्धा सरकारनं कुठलीही दखल घेतलेली नाही. परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी हे सगळे हाऊस, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, यांची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून कमीत या हाऊसमध्ये जाणारे सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कामगारांची मुलं मुली हे जाणार आहेत. आणि त्यासाठी हा EVM घोटाळा बाद करून EVM वर निवडणुका न होऊ देता बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजेत, ही संभाजी ब्रिगेडची आग्रही भूमिका राहणार आहे. आणि ही भूमिका घेऊन आम्ही या महाराष्ट्रामध्ये सरकारला भेटणार आहे, निवडणूक आयोगाला भेटणार आहे, दिल्ली इथं केंद्रीय निवडणूक आयोगाला सुद्धा भेटणार आहे. आणि जर आम्हाला त्या अनुषंगानं कुठलेही समर्पक उत्तर त्यांचं भेटलं नाही तर महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं जन आंदोलन, लोक आंदोलन या महाराष्ट्रामध्ये EVMच्या विरोधामध्ये संभाजी ब्रिगेड उभं करणार आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधातही आपण आक्रमक भूमिका घेत आहात, नेमकं येत्या काळात कसं काय आपलं? कारण वारंवार पर्याय देऊन निवडणूक आयोग ऐकत नाही. कारण EVM हे बाद झालेले सर्व लोक सांगत असताना EVM वरचा अट्टहास निवडणूक आयोग सोडत नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर होऊ शकतात. यापूर्वी ह्या निवडणुका अनेक झालेल्या आहेत. हे सगळं असताना निवडणूक आयोग का अट्टहास करते याचं आम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण वारंवार सगळं समजलेलं आहे की EVM घोटाळे आहेत. आज महाराष्ट्रामध्ये कितीतरी पडलेल्या उमेदवारांनी केसेस दाखल केलेल्या आहेत EVM बद्दल. आणि मग संवेदनशील असलं पाहिजे या निवडणूक आयोगानं, परंतु निवडणूक आयोग कुठेही संवेदनशील नाही. जे काही सरकार सांगणार त्याचंच ते ऐकणार. आणि ही स्वायत्त संस्था असल्या कारणानं त्यांनी स्वतः निर्णय ते घ्यायला पाहिजे होतं. परंतु आता ही संस्था स्वायत्त राहिलेली नाही.
त्यामुळे आम्ही माननीय सरकारचे प्रतिनिधी माननीय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे, निवडणूक आयोगासोबत चर्चा करणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कमीत कमी निवडणूक ईव्हीएम झाला असलं ना पाहिजेत, बॅलेट पेपरवरच निवडणुका झाल्या पाहिजेत, ही आमची आग्रही भूमिका राहणार आहे.